वळत असताना भाऊ म्हणतो की ताई काय मागायचं आहे मी देण्यास तयार आहे. दादा तू काय देणार आहे ना आम्ही काय घेणार आहे ना, आम्हाला असं सुखी घराण्यात दिले, आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही, फक्त एक काम कर, आई बाबाची इच्छा पूर्ण कर, लग्न करून टाक. ताई माझं कॉलेज चालू आहे, माझं कॉलेज झाल्यानंतर मी लग्न करणार आहे. जर तू या वर्षी लग्न केलं नाही आम्ही दिवाळी एखादी तुझ्या घरी येणार नाही. बहिणींचा नावेला झाला. त्याने सुद्धा विचार केला, बहिणी जर माझ्या घरी नाही आल्या तर माझ्या घरची शोभा काय, माझ्या अंगणाची शोभा काय. 5 बहिणी 5 बहिणींचे काय का बरं नाही नाही. मग त्यांनी काय केलं, काय चालून गेले जळगावाला, बोराचं मेरून सांगतो तू मला बोराचं मेरून. त्या मेहरूनच्या राणाने बाबूराव पाटील त्यांना एक मुलगी, ती मुलगी त्या मुलाला देव केली. बामणाकडे लग्नाची थीत काढण्यासाठी गेले. लग्नाची थीत काढण्यासाठी गेल्यानंतर बामण काय म्हणतो, सुभाष नावाने कुंभरास आहे, 7.5 त्याच्या मग आहे, शनी बाबा त्याच्या पाठीशी आहे. मुलाचं लग्न निघत नाही. बळजबरीने लग्नाची तारीख काढायला लावली, न बदलून बळजबरीने लग्नाची थीत काढायला लावली. खापे गुंड ओरिजिनल ठरले चिडे खापे. मग त्यावेळेस त्यांनी बळजबरीने लग्नाची तारीख काढायला लावली. लग्नाची तारीख काढायला लावली आणि ब्राह्मण म्हणतो, सुभाष नावाने कुंभरास आहे, 7.5 तिच्या मागे, शनी बाबा तिच्या पाठीशी आहे. मुलाला घोड्यावर बसवू नका. मुलाला जर घोड्यावर बसवलं तर त्याचा जीव जातो काय. त्याने सांगितले की आम्ही लग्नात घोडा आणणार नाही, लग्न आम्ही लावून देऊ. लग्नाची तारीख काय काढली, 16. ऐका 16 बघा तारखेला मंडप पडले गल्ल गल्ली. एखादा राजा बसलाय असं ते सजवलं आणि नवरदेवाला ट्रॅक्टर मध्ये बसवलं, गावामध्ये फिरण्यासाठी नवरदेव काढला. पुढे बँड वाजतोय, मुलं नाचतायत, अर्ध्या गावामध्ये ट्रॅक्टर केलं आणि मुंबईहून त्याचा मित्र आला, नाव त्याचं राजू. त्यानं पाहिलं, अरे माझ्या मित्राजवळ पैसा अडका सर्व काही आहे आणि ट्रॅक्टर मध्ये मिरवणूक काढलीची, भीत ट्रॅक्टर मध्ये काढली. असं न करता आपण जळगावहून घोडा आणू, नवरदेवाची शोभा घोड्यावर असते. त्यानं कोणाचा न विचार करता चालून गेला जळगावाला, सजन मना सोयरा, धन धन तुला राजनवा, सजन मना सोयरा. जळगावहून घोडा आणला, सजन मना सोयरा, धन धन तुला राजनवा, सजन मना सोयरा. त्याच्या पुढे उभा जाणे गेला बाय, सजन मना सोयरा, जग बाबाला नवसाला बाबा, सजन मना सोयरा. ऐका, त्याच्या मित्राने घोडा आणला, त्या ट्रॅक्टरची पुढे उभा केला. सुभाषरावाने घोडा पाहिला आणि त्याला त्या साईबाबाची आठवण आणि गंगा जमुना सारखा असून त्याच्या डोळ्यातून व्हायला लागले. हे देवा परमेश्वरा, माझा दुश्मन कोणी आणला. साईबाबा माझ्या स्वप्नात आले, सांगून गेले होते की घोड्यावर बसायचं नाही. तो राजू म्हणतो, सुभाष ट्रॅक्टरच्या खाली उतर, तुला बसायला घोडा आणलाय. नाही हो, मला बरं आहे, मी खाली उतरत नाही, मला काही घोड्यावर बसायचं नाही. अरे नवरदेवाची शोभा घोड्यावर असते, उतर खाली. मुलगा उतरायला तयार नाही.
त्या बहिणीच्या कानावरती गेलं. बहिणी सुद्धा त्याला म्हणते की दादा खाली उतर. तिकडे आईला माहिती नाही, सासऱ्याला माहिती नाही, बापाला माहिती नाही की इकडे गावात अर्ध्या गावात काय चमत्कार चाललाय. ज्याची कर्म घेतली झालं ते कोणाचं ना चाललं. या कर्मावरती का रुसावा प्रभू ठेवील तैसेच राहावं. माणसाच्या नशिबात, माणसाच्या संचितात जे लिहिलेलं असतं तेच होतं. जो जन्माला आला त्याला मरायचंच आहे, पण जसं परमेश्वराने टाक टाकला, साठीने टाक टाकला, तो कोणाला चुकला नाही, चुकायचा नाही. बळजबरीने त्याला घोड्यावर बसायचं सांगितलं. मग तो काय म्हणतो, मला मोटरसायकल फिरवा, बैल गाड्यावर बसवा, पण मला ट्रॅक्टर, मला घोड्यावर बसू नका. त्या बहिणीने आग्रह केला तर तो आता घोड्यावर बसला नाही, आम्ही आताच्या आता आमच्या सासरीने होतो. विचार केला देवा परमेश्वरा, माझ्या बहिणी जर निघून जातील लग्नाची शोभा काय. खाली उतरला, जाऊन बहिणीच्या पाया पडला, वडील लोकाच्या पाया पडला. कर्माच्या पुढे जाता येत नाही. जे कर्म घेतली झालं त्याचं कोणाचं ना झालं. या कर्मावरती का रुसावं प्रभू ठेवील तसेच राहावं. कर्माच्या फिरल्या गती ते काय करतील राहिलं बघू. मायबाप घोड्यावरती बसला, 5 पाऊल घोडा चालला, खाली पडताना जागेवर नेला. हो काय त्याचं प्रेम, काय म्हणावं त्या बापाचा प्रेम. झाडाचे पत्ते मोजल्या जातात पण आई बापाचा प्रेम मोजल्या जात नाही. ज्याला आई आहे त्याला सर्व काही, ज्याला बाप आहे त्याला सर्व काही आहे. 7 नवसाचा मुलगा घोड्यावर बसला, खाली पडताना मेला. 5 बहिणीचा भाऊ मेला. काय त्या बहिणीच्या जीवावर आलं असेल, काय त्या बापाला संकट पडलं असेल, त्या आईवरती काय संकट पडलं असेल. माझे बाप देवा परमेश्वरा, आई काय म्हणते, बाप काय म्हणतो. पांगळ्याची पांगळ गाडी, आंधळ्याची काठी गेली देवा, माझं राष्ट्राचं निशान, कुठे पाऊस बास तुला. गाव लोकांनी त्यांना समजून सांगितले की पाटील मेले कोटा न कोटी कारण एकासाठी. जो जन्माला आला त्याला मरायचंच आहे. पोलीस लोक येतील, पंचनामा करतील आणि प्रेताचे हाल होतील, पोस्टमॉर्टम होईल. पोलीसवाले काय विचारतील त्याचा भरोसा नाही. एखादी मुली बरोबर प्रेम असेल किंवा त्याला मुलगी पसंत नसेल, दारू पिऊन घोड्यावर बसला असेल, म्हणजे काय विचारतील त्याचा भरोसा नाही. मग असा न करता प्रेताची विल्हेवाट लावा आणि लागा मार्गाला. फाटल्याची समजूत घातली, घेऊन गेले मसनवटीला, सुभाषरावाचा दाखला गेला रामा.
जेवताना ब्राह्मण उठवली की गाय हत्या झाली. 6 महिन्याची असताना माझी आई मेली, मी आईचं तोंड पाहिलं नाही. माझ्यासाठी तुम्ही दुसरं लग्न केलं नाही का म्हणून की मला सावत्राई कशी भेटते काही नाही. आणि आज मी लग्नाच्या वयामध्ये आली, माझ्या अंगाला हळद लागली आहे. माझा पती येणार होता, मी त्याच्या संगतीने लग्न लावून मी माझ्या सासरी जाणार होते. पण माझ्या नशिबातच काय लिहिलंय, काय देवाने दगड टाकलंय माझ्या नशिबात. होणारा नवरा माझा मला, मी हळदीच्या डागावर बसले. बाबा घरामध्ये जा, खंजीराना माझ्या पोटात खोपा, माझा जीव घ्या, मला जगण्याचा अधिकार राहिला नाही. शेवटी बाप आहे. आपल्याला पायाला ठोकर लागल्यानंतर आईची आठवण येते आणि सर्प जर आडवा गेला तर म्हणून म्हणतो बाप रे. मग तो बाप आहे. जितकी आई आहे त्या 7 पट बाप आहे. मायबाप बापाने समजूत काढले, बेटा थांब, परमेश्वर करता करिविता. काय ते देवाची करणी, नारळामध्ये येते पाणी. ह्याच म्हणी परमाने सख्या बहिणीचा मुलगा, नाव त्याचं लक्ष्मण, दारूच्या नशेमध्ये पडलेलं होतं मंडपामध्ये. त्याने विचार केला की ह्या माझ्या लक्ष्मणासोबत, माझ्या भाषेसोबत माझ्या मुलीचं लग्न लावून देतो, म्हणजे हळद धुतल्या जाणार नाही. मनुष्य हा नवनीत नवरदेव आहे. माणसाच्या अंगाला 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा हळद लावू शकते. माणसाच्या अंगाला एकदा, स्त्रीच्या अंगाला जर एकदा हळद लागली पुन्हा लागत नाही. आता ती हळदीच्या डागावर बसलेली माहिती पडली, आता लगेच तिच्या संगतीने लग्न करणार कोण? भाच्याला उठवलं, वासा म्हणे लग्न लागलं का? आता तो दारू पेल होता, त्याला काही सूट नव्हती. फक्त बोलणं समजतं दारू कशी माय धवतो दारू पिसून तो.